चेक इन होते. मित्रांनो आज रविवार म्हणजे सुट्टीचा दिवस आणि मी आणि सकाळी मित्रांनी कॉल केला की आपण कर्नाटक किल्ल्यावर जाऊ दे. हा मित्र आहे. आम्ही कर्नाटक किल्ल्यावर आलेलो आहोत. मला दाखवतो. आम्ही तिकीट काढलेलं आहे. आम्ही 1 वर्ष आधी आलो होतो. तिकीट 20 रुपये होता. आता तिकीट 50 रुपये गेलेलं आहे. आणि गाडी बाईक असेल तुमची तर बाईकचे 50 रुपये आणि फोर व्हीलर असेल तर फोर व्हीलरचे बाईकिंगचे 95 रुपये आहेत. आता मोर दाखवते मित्रांनो. पक्षी बघूया आपण. दिसत नाही रे काय. करते माकड. पाऊस खूप पडतो मित्रांनो. तुम्हाला जर नाश्ता वगैरे करायचा असेल कर्नाटक किल्ल्यावर आल्यावर तर तुम्ही इथे कॅन्टीन आहे तिथं करू शकता. आनंद घेतोय. पावसामध्ये मस्त आनंद घेता येत ते. सागरला आम्ही थंडी भरली विचारायला.
सागर काय आहे? भेकर भेकर आहे प्राणी. सागरला ट्रॅकिंगची खूप आवड आहे पहिल्यापासूनच. चांगला फोटो काढते. हे प्रभु रामकृष्ण हरी जगन्नाथम प्रेमानंदे. हे रामकृष्ण अगर अगर चढाई करायला एक नंबर आहे बादशाह. तो खूप वेळा ट्रॅकिंगला जातो त्याच्यामुळे त्याला सवय आहे. सागरची किडनी दुखायला लागली. खूप दमलो मित्रांनो. आणि आमचा चॅनलचं नाव आहे आर फॉर राऊत. लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ सबस्क्राईब करा. बेल आयकॉनची घंटी दाबा. आपण कितीला वरती जायला सुरुवात केली? 9:30 वाजता आम्ही वर चढायला सुरुवात केली. थोडे थकलोत. आता मी थोडं थांबतोय. झाडाखाली जरा बसतोय इथं. हा झाडाखाली बसताना काळजी घेऊन बसत.
साप वगैरे असतात. सागर थकलाय आमचा विचार आहे बघ. सागर इकडे बघ ना. आणि आमचा सागर निसर्गाच्या पालण्यात आनंद घेताना. तुम्हाला व्हिडिओ जर आवडली मित्रांनो तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला. चॅनलचं नाव शेअर करा, सबस्क्राईब करा. छान नॅचरल असा निसर्गाच्या सानिध्यात तुम्हाला फिरायला कधीही आवडेल. फोटोशूट करते. अशा बघा सुंदर अशा पायऱ्या चढायला गेले आहेत तुम्हाला. खालून पायथ्यापासून ते वर किल्ल्यापर्यंत जायला कर्नाला किल्ल्यावर चाललो होतो आम्ही. 2.5 ते 2-3 तास पर्यंत जाऊ शकतात. खूप उंच अजून आम्ही अर्धा पण नाही पोहोचलो. सागर माझ्यापेक्षा चढाई फास्ट करतो. किल्ल्यावर येतात तरी पण असे बॉटल्स वगैरे टाकतात मित्रांनो इथं. प्लीज कोणी असं करू नका. बॉटल वगैरे भरपूर पडलेले आहेत. येऊन जर तुम्हाला किल्ल्यावर घाणच करायची असेल तर मित्रांनो येऊच नका तुम्ही. तरच आपण आतमध्ये जातो. पूर्ण धुका पडलाय मित्रांनो. अजून तर खूप उंच आहे. असा रस्ता आहे पूर्ण चढायला. किल्ला मित्रांनो खूप उंच आहे. सागर पण थकलाय, मी पण थकलोय. थोडे बसलो आहोत.
तिकडे पण बघा बसलेले आहेत ते. पाणी पिऊया, पाऊस पाणी प्यायचं. पाणी पितो होतं मित्रांनो. पाऊस कमी आहे मित्रांनो, पण धुका भरपूर पडलाय. पाऊस पडला, पाणी पितो मित्रांनो. मला सागरचा सकाळी 6 वाजता कॉल आला. तो बोलला की आज घरात बसून काय करणार आहे, रविवार आहे. त्याला बोलू काहीच नाही, घरात असं बसणार आहे, पाऊस पण आहे, कुठे जायला नको. तर त्यांनी कॉल करून सांगितलं की मला की कर्नाला किल्ल्यावर चल. आम्ही सकाळी आंघोळ वगैरे करून 7 वाजता घरातून निघालो. त्याच्या घरी 8:30 वाजेपर्यंत पोचलो. आणि इकडे किल्ल्यावर मी 9-9:30 वाजता वरती चढायला सुरुवात केली. तिकीट आम्ही 1 वर्ष आधी आलो होतो. तिकीट 20 रुपये होता एका माणसाचा. पण आता तो तिकीट एका माणसाचा 60 रुपये केलेला आहे. आणि बाईक जर आणलीत तुम्ही तर बाईकचे 50 रुपये आहेत. आणि जर 4 व्हीलर घेऊन आलात तर 4 व्हीलरचे 95 रुपये तुम्हाला द्यावे लागतील. किल्ल्यावर जाताना सर्व चेकिंग होते. तुम्ही बॉटल्स किती चालवल्यात काउंटिंग करून घेतात. आणि जेव्हा तुम्ही किल्ल्यावरून खाली उतरता तेव्हा परत तुमची एकदा काउंटिंग होईल की जेवढे तुम्ही बॉटल्स प्लास्टिकचे वस्तू किल्ल्यावर नेल्या होत्या तेवढे रिटर्न आणल्यात की नाही ही काउंटिंग होते. कधीतरी एखादा दिवस निसर्गाच्या सानिध्यात घालवावा मित्रांनो. आयुष्यभर कामं करून काहीच नाही. माणूस प्युअर व्हेजिटेरियन चॅनल आहे. आणि मित्रांनो आता मी धुका तुम्हाला दाखवते किती पडलेला आहे. तो धुका बघा किती पडलेला आहे. आवाज आणि रातकिड्यांचा गर्र असा आवाज येतोय. खालून आलेलो आहोत. ती माणसं तिकडे थांबलेली आहेत, ती पण चढाई करतात. खूप धुका पडला मित्रांनो, बघू शकता तुम्ही. पुढचं काही दिसत नाही एवढं धुका पडलेला आहे. आणि आता पाऊस गेलाय मित्रांनो. रेनकोट काढतोय आम्ही जरा. सगळ्यांनी रेनकोट काढलेला आहे. ते वरती आलेत माणसं चढतायत. त्यांची पूर्ण फॅमिली आलेली आहे. सागर पाऊस तुम्ही खूप धुका पडलेला आहे मित्रांनो. अशा या धुक्यात आणि अशा ह्या पावसात गरम गरम आईच्या हातची भाकरी तव्यावरची चुलीवरची आणि आपली चिकन मटन काय असेल तर गावठी कोंबडी रस्सा. ते बघा हे मित्रांनो असे चिप्स वगैरे खाऊन इकडे घाण टाकतात. धुका भरपूर पडला इकडे खरंच. ते वरून जाऊन आलेले आहेत. लवकर आलात. 8:45 बजे गए थे क्या? हे सकाळी 8:45 वाजता गेले होते. आम्ही अजून चाललो. ते जाऊन पण आले. 3 जण मित्र गेले होते. त्यांना विचारलं आम्ही कुठचे, तर ते ठाण्यावरून आलेले आहेत. सकाळी आले ते पण मित्रच आहेत ऑफिस मध्ये. खूप का या रममय वातावरणात कोणाला नाही आवडणार.
धुका पडलाय मित्रांनो. एकदा आवश्यक येऊन बघा आला नसेल तर. झाड पडलाय मित्रांनो. सागरने आतापर्यंत तर 100 फोटो काढले असतील स्वतःचे सेल्फी. अशी पायवाट तुम्हाला मित्रांनो पाहायला मिळेल. सागरच्या मागे मागे चालतो. सागर इकडे भरपूर वेळा आलेला आहे. वरनं बघा धुका पडलाय. सागर पाटील मॅन फ्रॉम कलबे. मित्रांनो शूज मध्ये पूर्ण पाणी गेलेलं आहे. चालायला प्रॉब्लेम आहे. बघा पूर्ण 5 मिनिटं आम्ही तर विश्रांती घेतोय. पूर्ण आता दगडी रस्ता चालला भेटेल तुम्हाला. पायरी वगैरे नाही किल्ल्यावर जाण्यासाठी. पूर्ण पायवाट तुम्हाला पायवाट आहे. पायवाटच मध्ये जायला लागेल. आणि तिकडे तुम्हाला मी धोका बघा भीतर किती पडलाय. पावसाळ्याचे दिवस आहेत त्याच्यामुळे काय पाण्याची जास्त गरज वाटत नाही. पण जेव्हा तुम्ही ऊन असेल तेव्हा येणार तेव्हा नक्कीच 3 ते 4 बॉटल पाणी घेऊन या सोबत. तुम्हाला आता पूर्णपणे मित्रांनो व्हिडिओ काढते. हे बघा मित्रांनो हो ठीक आहे. खूप धुका आहे मित्रांनो. जवळ जाऊ तसे धुका जरा कमी वाटते तुम्हाला. पण पूर्ण धुका पडलेला आहे. बघताय तुम्ही. इकडे
खाली खोल दरी आहे मित्रांनो. सागरला फोटोची फार आवड आहे. छोटी छोटी फुलं आहेत मित्रांनो, दाखवते. फुलंच नाही फोटोग्राफी. आम्ही जी गाडी लावली, आम्ही चढाई केली होती इकडनं. इकडच्या खाली चढलो वरती किल्ल्याच्या पायथ्याजवळ ना, पण दिसत नाही काही, धुका भरपूर आहे. मग तिकडं खोल दरी आहे, असं काही दिसत नाही. इथे बसायला एक जागा गेली आहे. जातं लावलं पहिलं नव्हतं ते, जात रस्ता इकडची आहे. शॉर्ट काढायची, फोटो काढायला गेले. तो लाईन के साथ ते दोघं होतं ना, ते आपल्या साईडचं होतं. दोन फॉरेनर होता आणि एक आपले गट. हे बघा किल्ल्याच्या आवशी ते प्रवेशद्वार होता, पण तो आता जे आम्हाला फॉरेनर भेटले ते न्यूयॉर्क वरून आले होते.
अजून खूप उंच आहे, तिकडे चढायचं आहे अजून. दिसत नाही अजून किल्ला तिकडे आहे. अगर अगर खोल दरी आहे. नहीं भाई, इसके बॉडी के लिए बहुत जरूरी है, बहुत फर्टिलाइजर मिलता है बाबा. ले लो भाई, बस क्या जा फेंकते नहीं इधर. नाम क्या था? मुस्तफा. मुस्तफा किधर से आया? लाइक सब्सक्राइब. आया किधर से भाई? भाईकल्ला मुंबई 117. लाइक अच्छा, सब्सक्राइब. ते भायकल्ल्यावरून आले आहेत मुंबईवरून. सागरची पोच बघा तिकडे कशी आहे. सागर बघा भिजलाय पूर्ण पावसात. पाऊस फुल पडतोय. वर आलो.